नमस्कार मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा भाग माझ्या अपेक्षेप्रमाणे उशिराच आला, पण आजच्या भागामध्ये अर्जुनने जे काही बारकावे सादर केलेत ना ते अप्रतिम. हॅट्स ऑफ आहे खरंच अर्जुन सुभेदार या वकिलाला. प्रेक्षकांनो अप्रतिम दाखवलाय त्यांनी आजचा भाग, थोडासाही स्किप करू नका. ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 7 मार्चचा भाग तुम्ही ऐकत आहात. सुरुवातीला ॲडव्होकेट पवार त्यांचं ओपनिंग स्टेटमेंट देताना आपल्याला दिसतायत. आता पवार जरा हडबडलाय बरं का, गडबडलाय आणि म्हणतोय कसा की मधुकर पाटलांनी माझ्या अशिलावर केलेले सगळे आरोप खोट. पवार काय बोलतोय हे त्याचं त्याला कळेना. आता तो म्हणतोय की माझ्या अशिलाने खून केला नाहीये, मधुकर पाटलांना शिक्षा द्या, कडक शिक्षा द्या. म्हणजे मी सिद्ध केलंय की साक्षी शिखरे नव्हत्याच त्या खुनाच्या रात्री तिथे, त्या त्यांच्या मयत भावाच्या अंत्यविधीमध्ये होत्या. साक्षी शिखरेचा या खुनाशी काहीही संबंध नाहीये युअर ऑनर. आता तो अर्जुनला बघून आणखीन गडबडतो. आता अर्जुन जे काही बॅटिंग करतोय ना प्रेक्षकांनो, अप्रतिम धुतलाय आज अर्जुनने साक्षीला. आता बघा अर्जुन समोर येतो आणि म्हणतो, अर्जुन म्हणतोय ऑब्जेक्शन मिलॉर्ड, साक्षी शिखरेचा अथर्व विचारेशी संबंध होता ना, पण अनफॉर्च्युनेटली ज्या रात्री विलासचा खून झाला त्या रात्री सिटी हॉस्पिटलमध्ये अथर्व विचारे सुद्धा गेलेत आणि एक्झॅक्टली खून झाला त्याच वेळेला मिस साक्षी शिखरे अथर्व विचारे यांच्या अंत्यविधीला होत्या म्हणे. काय हो पवार, मी बरोबर बोलतोय ना? आता पवार हो बरोबर बोलताय असं म्हणतो. आता साक्षीचा गळा सुकलाय प्रेक्षकांनो अर्जुनला बघून आणि मैपतचा आनंद जिकडे तिकडे झालाय. काल आपण पाहिलं तर अर्जुन म्हणतो पुढे, मिलॉर्ड मला साक्षी शिखरे यांना विटनेस बॉक्स मध्ये बोलवण्याची परमिशन हवी आहे. मग आता मिलॉर्ड म्हणतात परमिशन ग्रँटेड. आता साक्षी जेव्हा विटनेस बॉक्स मध्ये येत असते तेव्हा तिला प्रचंड टेन्शन आलेलं असतं. आता मैपत साक्षीच्या कानात हळूच बोलतो, बेटा टेन्शन नको घेऊ, हे बघ पोरी जा ग, तुझ्यात हाय नाही ती सगळी ऍक्टिंग बाहेर काढ, पुन्हा या कोर्टाचं तोंड बघायचं काम नको आपल्याला, तू टेन्शन नको घेऊ. नाही आला जोशी तर नाही आला, जा तू जा. आता जोशी नाही आला म्हणून टेन्शन आलंय आता साक्षीला. असो, पण आता साक्षी तिचं हृदय घट्ट करते एकदम आणि त्या विटनेस बॉक्स मध्ये जाऊन उभी राहते. काय कमाल ऍक्टिंग केली आहे प्रेक्षकांनो, खरंच अंगावर काटा उभा राहिलाय आज. आता अर्जुन त्या साक्षीला प्रश्न विचारतो आणि खूप भारी पद्धतीने विचारतो. आता साक्षीला अर्जुन म्हणतो, मिस साक्षी शिखरे विलासचा खून झाला त्या रात्री नेमकं काय काय घडलं हे सगळं तुम्ही सांगाल का? मग साक्षी म्हणते, तुमच्यासाठी ती खुनाची रात्र असेल, पण माझ्यासाठी मात्र माझा भाऊ गेला ती रात्र होती. जज साहेब, या आधी सुद्धा मी सांगितलं होतं की त्या रात्री काय झालंय. खरं तर मला त्या रात्रीच्या आठवणी काढायलाच आवडत नाही हो, पण या गोष्टींचा मला त्रासही होतो जज साहेब. अर्जुन म्हणतो, हो बरोबर आहे, तुमचा सख्खा भाऊ गेला त्यामुळे तुम्हाला त्रास होणारच. साक्षी म्हणते, सावत्र. अर्जुन म्हणतो, मग साक्षी म्हणते, सावत्र भाऊ होता माझा अथर्व विचारे. मग आता अर्जुन म्हणतो, अच्छा म्हणजे मैपत शिखरेच्या दुसऱ्या बायकोचा मुलगा होता का तो? साक्षी म्हणते, नाही तो माझ्या आईचाच मुलगा होता, माझ्या आईनेच जन्म दिलाय त्याला, फक्त आमचे वडील वेगवेगळे होते. अर्जुन म्हणतो, ओ बरोबर जरा चुकच झाली माझी. पण काय हो मिस साक्षी शिखरे, एक मिनिट आता अर्जुनने एवढे कागदपत्र सादर केलेत त्या साक्षी समोर आणि कोर्टासमोर की साक्षी अक्षरशः बावळी होऊन जाते. आता अर्जुन म्हणतो, हे बघा हे स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट आहे अथर्वचं आणि हे आधार कार्ड आहे, हे आयडेंटिटी बघा बरं जरा डॉक्युमेंट्सवर, यात अथर्व विचारे असंच नाव आहे का? बघा बरं जरा साक्षी शिखरे नाव आणि डॉक्युमेंट्सवरचं नाव सगळं अथर्व विचारेच आहे ना, बघा. आता साक्षी म्हणते, हो अथर्व विचारेच नाव आहे. मग अर्जुन म्हणतो, ओके, पण नेमकं अथर्व ज्या रात्री गेला त्या रात्री काय काय घडलं होतं? आता साक्षी चिडते आणि म्हणते, जज साहेब आता मला त्याच रात्रीच्या गोष्टी परत किती वेळेला सांगायला लावणार आहे कोर्टात? आता मात्र अर्जुन म्हणतो, जोरात ओरडून म्हणतो बरं का, लास्ट टाइम साक्षी शिखरे, लास्ट टाइम आय प्रॉमिस, सांगा काय झालं होतं? आता साक्षी सांगायला लागते की त्या रात्री काय झालं होतं. साक्षी म्हणते, ज्या दिवशी विलासचा खून झाला त्या रात्री मी एका रिसॉर्टच्या पार्टीमध्ये होते आणि त्या रात्री मला फोन आला की अथर्वचा ऍक्सिडेंट झालाय आणि मी लगेच तिथून निघून सिटी हॉस्पिटलमध्ये पोहोचले. अर्जुन म्हणतो, एक मिनिट साक्षी शिखरे. आता अर्जुनने आणखीन एक फाईल पुढे केली आहे आणि त्या फाईलमध्ये काही डॉक्युमेंट्स आहेत
आणि आता त्या डॉक्युमेंट्स मधला पहिला डॉक्युमेंट्स तो साक्षीला दाखवतो आणि म्हणतो, हे बघा मिस साक्षी शिखरे, हे तेच डॉक्युमेंट आहेत ना, या डॉक्युमेंट्सच्या मध्ये लिहिलेलं आहे की तुम्ही अथर्व विचारेला तिथे ऍडमिट केलं होतं, तेच आहे ना नाव, बघा बघा जरा क्रॉस चेक करा. अथर्व विचारेच नाव आहे का साक्षी शिखरे? आता साक्षी ते बघते आणि म्हणते, हो तेच पेपर आहेत हे. मी हॉस्पिटलमध्ये पोहोचल्या पोहोचल्या अर्धा तासानंतरच अथर्व गेला. खरं तर माझ्या अण्णांना माझ्या आईच्या या नात्याबद्दल कळू द्यायचं नव्हतं, म्हणजे माझ्या अण्णांना खूप त्रास झाला असता ना, म्हणूनच मी अथर्व विचारेचे सगळे अंत्यसंस्कार एकटीनेच मी पार पाडले. साक्षी हे सगळं रडून सांगत असते. मग अर्जुन पुन्हा एकदा ते डेथ सर्टिफिकेट सादर करतोय साक्षीच्या समोर आणि म्हणतो कसा, बघा बघा मिस साक्षी शिखरे, हे डेथ सर्टिफिकेट आहे ना, बघा बरं नाव अथर्व विचारेचे का? साक्षी आता बावळी होऊन जाते बरं का पुढे. आता साक्षी म्हणते, हो अथर्व विचारेच नाव आहे. आता त्यानंतर अर्जुनने आणखीन एक पुरावा आणि आणखीन एक डॉक्युमेंट्स साक्षीला दाखवलंय. ही रिसिप्ट बघा हॉस्पिटलची, नाव तेच आहे का हो अथर्व विचारे? साक्षी म्हणते, हो नाव तेच आहे. आता पुन्हा अर्जुन म्हणतो, अहो ही एक आहे हॉस्पिटलचं बिल आहे. अरे बापरे, सावत्र भावासाठी तर तुम्ही फारच खर्च केला हो मॅडम. नाही म्हणजे नाव तेच आहे का बघा बरं मॅडम, नाव तेच आहे का अथर्व विचारे? आता आता ती चिडते बरं का साक्षी आणि म्हणते, काय हो ऍडव्होकेट सुभेदार, तुम्हाला दिसत नाहीये का इथे? बघा बघा बरं अथर्व विचारे विचारे दिसतंय ना तुम्हाला? मग सारखं सारखं तोच प्रश्न का विचारताय तुम्ही ऍडव्होकेट सुभेदार? तुम्हाला कळतंय का या गोष्टीचं गांभीर्य? कळतंय का तुम्हाला? अहो माझा तरुण उमदा भाऊ गेलाय, एका बहिणीच्या हातात तिच्या मेलेल्या भावाचं डेथ सर्टिफिकेट आहे. हे सगळं बघून एखादीला आनंद होईल का? काय आनंद काय मिळतोय तुम्हाला अर्जुन सुभेदार? मग आता अर्जुन म्हणतो, अरे आय एम व्हेरी सॉरी साक्षी मॅडम, म्हणजे खरंच मला फारच वाईट वाटतंय हो, तुमचा भाऊ गेला ना. म्हणजे नाही, आपण एक काम करूया मिलॉर्ड, मला असं वाटतं की मी साक्षी शिखरेंचा भाऊ गेलाय हो, खूप वाईट वाटतंय त्यांना. आपण काय करू, कोर्टामध्ये 1-2 मिनिटाचं सायलेन्स पाळूया मॅडमसाठी. आता मात्र साक्षी चिडून म्हणते, हा काय पोरखेळ आहे? अर्जुन म्हणतो, नको हे नाही करायचंय का? बरं सॉरी मी साक्षी शिखरे, तुम्हाला हर्ट नव्हतं करायचं मला. बरं ठीक आहे, मी काय करतो, तुम्हाला दुसरा पर्याय देतो. नाही म्हणजे तुमचं दुःख कमी करण्यासाठी मी दुसरं काहीतरी दाखवतो हा तुम्हाला. आता असं म्हणून अर्जुनने दुसरा एक पुरावा सादर केलाय. आज ना त्यांनी प्रेक्षकांनो खूप बारकातले बारीक पुरावे सादर केलेले आहेत. म्हणजे फक्त अथर्व विचारेला समोर नाही आणले अर्जुनने, तर या सगळ्या गोष्टींचे डिटेल पुरावे अर्जुनने दिलेले आहेत. तर आता साक्षी चिडलेली असते आणि म्हणजे तिचं जवळपास धाबे दणाणलेत. रविराज, मधुभाऊ सगळेजण असे अधूनमधून आपल्याला फ्लॅश केलेत. मग आता अर्जुनने त्या अथर्व विचारेचं आधार कार्ड प्रेझेंट केलंय कोर्टामध्ये. अर्जुन म्हणतो, मिलॉर्ड हे अथर्व विचारेचं आधार कार्ड आहे आणि ह्या सगळ्याची माहिती आम्ही क्रॉस चेक केली आणि या ऍड्रेसवरती 20 वर्षापासून दुसराच कोणीतरी माणूस राहतोय. अथर्व विचारे या नावाचा माणूस तिथे राहत नाही. आम्ही तिथे जाऊन चौकशी केली असता त्यांना या नावाबद्दल काहीच माहिती नाहीये. काय हो मिस साक्षी शिखरे, हेच आहे ना आधार कार्ड अथर्व विचारे यांचं? अर्जुन साक्षीला ते डॉक्युमेंट दाखवून म्हणतो, यावर तुमचं काही म्हणणं आहे का? आता मात्र महिपतला आणि साक्षीला जवळपास कल्पना आली आहे की सगळे पुरावे क्रॉस चेक होत आहेत. आता साक्षी घाबरते आणि तिला बोलता सुद्धा येत नाहीये. माझं काय म्हणणं आहे, माझं काहीच म्हणणं नाहीये यावर, ते माझ्या भावाचं आधार कार्ड आहे तर पत्ता तोच असावा ना, मग माझं काहीच म्हणणं नाहीये यावर. आता साक्षी प्रचंड घाबरलेली असते. आता पुन्हा एकदा अर्जुनने दुसरा एक पुरावा सादर केलाय. अर्जुन आता त्या कोर्टासमोर दुसरं डॉक्युमेंट सादर करतो आणि म्हणतो, मिलॉर्ड हे जे डॉक्युमेंट आहे ना, यामध्ये अथर्व विचारे यांना म्हणजे नोकरी मिळालेली आहे, ते अपॉइंटमेंट लेटर आहे. आम्ही चौकशी केली असता आम्हाला कळलंय की ही या नावाची कंपनी एक्झिस्टच करत नाही. काय हो मिस साक्षी शिखरे, आता यावर काही बोलणं आहे का तुम्हाला? मिस साक्षी शिखरे, यावर तुम्हाला काय बोलायचंय? नाही म्हणजे काय म्हणाल काय तुम्ही? आता साक्षी गडबडून जाते आणि म्हणते, मला नाही माहिती, मला काही म्हणायचं नाहीये. आता अर्जुनने ना आणखीन एक मोठीची मोठी फाईल घेतली आहे बरं का, आणि ती फाईल साक्षीच्या समोर ठेवली आहे आणि म्हणतो कसा, हे बघा मिस साक्षी शिखरे, हे बघा हे सगळे डॉक्युमेंट्स आहेत. आता हे सगळे तुम्ही चेक करा बरं. हे बघा यावरती नाव आहेत सगळे अथर्व विचारेचे. बघा
ही सगळी माहिती जरा क्रॉस चेक करा बरं. नाव आहे, म्हणजे सगळं माहिती आहे, पत्ता आहे, बघा बघा सगळी माहिती खरी आहे का? अर्जुन आधी तर एवढा सायलेंट दाखवलाय त्यांनी की तो अगदी शांतपणे सगळे पुरावे सादर करतोय. आता हे सगळे अर्जुनकडे बघतायत. महिपतचा घसा कोरडा झालाय जवळपास. अर्जुन म्हणतो, हे एकदा बघा, इकडे बाजूला बघा बरं, मी साक्षी शिकरे, हे सगळं खरं आहे का? आता साक्षी सगळं बघत असताना ते जज साहेब एक एक पॉइंट नोट डाऊन करतायत. साक्षी बावळी होते आता आणि म्हणते, हो हो हे सगळं खरं आहे, अहो सगळं खरं आहे, मी सांगते ना तुम्हाला सुभेदार. मग आता अर्जुन एका पॉइंटला शांततेत बोलत असताना एकदम चिडून म्हणतो आणि म्हणतो, अहो मी साक्षी शिकरे, ही सगळी माहिती खोटी आहे, खोटी आहे ही सगळी माहिती, यातली कोणतीच माहिती मॅच होत नाहीये. अहो नंबर बदललेला आहे कुठे एखाद्या डॉक्युमेंटमध्ये, तर कुठे ऍड्रेस बदलून टाकलेला आहे, कारण तुम्ही सबमिट केलेले सगळे पेपर खोटे आहेत. साक्षी आता पांढरी पडलेली आहे. आता मात्र मध्येच तो पवार उभा राहतो आणि म्हणतो, ऑब्जेक्शन मिलॉर्ड, मिस्टर अर्जुन सुभेदार सगळे खोटे पुरावे देऊन आमच्यावर आरोप करतायत. मग आता ते जज साहेब म्हणतात, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार तुम्ही पुरावे सादर करा आणि पुराव्याशिवाय तुम्ही कुठलेही असे आरोप करू शकत नाही. आता ही कुसुम घाबरते आणि म्हणते, अरे बापरे, म्हणजे आता अर्जुनला पुढे काही बोलता येणार नाही का? सायली म्हणते, अगं कुसुमताई, आता तू फक्त बघत राहा, आता खरी केस चालू झाली आहे खऱ्या अर्थाने. आता मात्र सस्पेन्स वाढवलाय. आता साक्षी म्हणते, का काय काय चाललंय काय तुमचं ॲडव्होकेट सुभेदार? अहो माझ्या भावाच्या मृत्यूबद्दल बोलतोय ना आपण, तुम्हाला कळतंय कळतंय या सगळ्याचं गांभीर्य? आता साक्षीला टेन्शन आलंय बरं का प्रेक्षकांनो. आता ती पुढे म्हणते की हे सगळे कागदपत्र आहेत ना, हे सगळे माझा भाऊ गेल्यानंतर माझ्या हातात आलेले आहेत. आता मला सांगा, माझा भाऊ गेलाय हे मला कळलं तेव्हा मी मनस्थितीत तरी होते का त्याचा नाव पत्ता चेक करण्याच्या? नाही, असेल या सगळ्या कागदपत्रामध्ये काही प्रॉब्लेम, तर मग काय तुम्ही मला फासावर चढवणार आहात का मिस्टर अर्जुन सुभेदार? आता मात्र साक्षी खूप चिडलेली आहे आणि आता ती हडबडलेली आहे, कारण तिला जे कळतंय ते अजून महिपतला समजलेलं नाहीये प्रेक्षकांनो. तिने एवढी बोलकी ऍक्टिंग केली आहे ना की तिच्या चेहऱ्यावरनं जाणवतंय सगळं. आता अर्जुन हळूच पुटपुटतो, माझ्या हातात असतं ना तर पुराव्याशिवाय तुम्हाला फासावर चढवलं असतं, असं तो तोंडातल्या तोंडात बोलतो, जे साक्षीला ऐकू येतं. आता अर्जुन ती फाईल जजला दाखवतो आणि म्हणतो, मिलॉर्ड हे पेपर फेक आहेत की नाही यासाठी तुम्ही मला पुरावे मागतायत ना, तर मी कोर्टामध्ये एक साक्षीदार प्रेझेंट करू इच्छितो. आता सगळं ऐकल्यानंतर आता घाबरले आहेत महिपत आणि साक्षी. अजून कोण असेल साक्षीदार? आता हा साक्षीदार आपल्याला सुद्धा अनएक्सपेक्टेड आहे. आता रविराज हळूच प्रियाच्या कानात म्हणतात, अर्जुन हे सगळं जे काही सादर करतोय ना तन्वी, हे सगळं खूप सिरियस आहे बरं का. अर्जुनने सादर केलेले पुरावे खरे असतील तर हा इश्यू सिरियस होणार आहे. मग प्रिया म्हणते, अहो बाबा असं कसं खरं असेल हे सगळं? मधुभाऊंना वाचवण्यासाठी अहो अर्जुन वाटेल ते खोटं बोलतोय, बरोबर ना काका? आता लगेच नागराज म्हणतो, हो दादा, अरे शक्य हे सगळं, अरे दादा हे सगळे असे फेक पेपर कोणी कोर्टात सादर करतं का? आता कोण साक्षीदार आहे कोणास ठाऊक. रविराज म्हणतात, बघू आता पुढे काय काय होतंय. तर बघा प्रेक्षकांनो काय काय घडलंय. आता अर्जुन पुढच्या साक्षीदाराला बोलवतो, तर त्या साक्षीदाराचं नाव आहे. आधी तर साक्षीला जाण्यासाठी सांगतात ते की तुम्ही तुमच्या जागेवर जाऊन बसा. साक्षी आता जरा सेकंद तिथेच विचार करत बसते, कोण असेल पुढे, काय वाढलंय तिच्या नशिबामध्ये. आता अर्जुन म्हणतो, मी पुढच्या साक्षीदाराला विटनेस बॉक्स मध्ये बोलवण्याची परवानगी मागतोय. शशांक नवाथे यांना विटनेस बॉक्स मध्ये बोलवण्याची परवानगी हवी आहे. मग जजने परवानगी दिली आहे. आता शशांक नवाथे कोण आहे हा प्रश्न मला देखील पडला होता. बघणारे असे अवाक झालेत. आता तो शशांक नवाथे जो आहे ना, तो झेरॉक्सचा दुकानदार आहे. आता त्याला सगळ्यात आधी भगवद्गीता दिली जाते की खोटं बोलायचं नाही म्हणून, ते शपथ घेत होतो त्यावरती. मग अर्जुन त्याला क्रॉस चेक करत म्हणतो, काय हो मिस्टर शशांक नवाथे, नेमका तुमचा बिझनेस काय आहे आणि तुमची ओळख जरा कोर्टाला सांगा बरं. मग तो शशांक नवाथे म्हणतो, माझं नाव शशांक नवाथे आहे आणि बस स्टँड जवळ माझा झेरॉक्सचा एक व्यवसाय, छोटी मोठी काम करतो मी आणि काही असे कागदपत्र लोकांना कॉपी करून देतो. प्रिंटिंगची छोटी मोठी कामं करतो मी आणि हा बिझनेस चालवतो. अर्जुन म्हणतो, बरं मला सांगा, हे जे पेपर आहेत हे तुमच्याकडे आले होते का हो फोटोकॉपीसाठी? अर्जुनने आता ते आधार कार्ड वगैरे दाखवलंय, काही वेगवेगळे डॉक्युमेंट्स त्याला दाखवलेत. तो नवाथे ते पेपर बघतो आणि म्हणतो, मला आता नक्की सांगता येणार नाही, बरेच कॉपी काढतोय ना मी 200-300 दिवसातनं, त्यामुळे मला आठवत नाहीये. मग आता अर्जुन म्हणतो, अच्छा, आता हे पेपर बघितल्यानंतर नक्कीच तुम्हाला काहीतरी आठवेल. हे पेपर बघा बरं, हे पेपर तुमच्याच दुकानामध्ये काढले गेलेत का?
अर्जुनने आता कसले तरी मोठे डॉक्युमेंट्स दाखवलेत. आता तो नवाथे ते डॉक्युमेंट्स चेक करतो आणि त्याला जरा लिंक लागते आणि तो चेक केल्यानंतर म्हणतो, हो हे पेपर माझ्याच दुकानामध्ये काढले. साक्षी, मैपत कसे बघतायत बघा मधून मधून. रविराज, मधुभाऊ सगळ्यांचे चेहरे पाहण्यासारखे झालेत. आता तो जेव्हा सांगतो की ही कागदपत्र माझ्याच दुकानात छापली गेली आहे, तेव्हा मात्र साक्षी घाबरते. आता ते नवाथे पुढे म्हणतात, हे सगळे मटेरियल मला देण्यात आलं होतं म्हणून त्या पद्धतीने मी ही कागदपत्र छापून दिली आहेत. साक्षी आता घाबरलेली आहे, कारण हा सगळा प्रकार साक्षीने केलाय बरं का. आता ती पटकन उठून उभी राहते आणि म्हणते, नाही 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 नाही, हे सगळं खोटं आहे, हे खोटं बोलताय, हे खोटे पेपर असे कोणी कसे काय क्रिएट करू शकतं. मी सांगते ना, हा साक्षीदारच खोटा आहे युअर ऑनर. मला अडकवण्यासाठी यांनी हे सगळं प्लॅन केलेलं आहे, मला माहिती आहे ना. आता साक्षी जेव्हा असं ओरडून ओरडून सांगत असते तेव्हा अर्जुन म्हणतो की मी कुठे म्हणालो की हे खोटे पेपर तुम्ही सादर केलेत म्हणून. तुम्ही कशाला ओरडून सांगताय मिस साक्षी शिखरे. आता मात्र साक्षी घाबरते बरं का. कोर्टात असणारे सगळेजण साक्षीकडे बघायला लागतात. आता ते जज साहेब म्हणतात, ऑर्डर ऑर्डर. ओ मिस साक्षी शिखरे, तुम्हाला तुमची बाजू मांडायची संधी दिली जाईल, बसा खाली बसा तुम्ही. जज साहेब खूप ओरिजिनल वाटतात प्रेक्षकांनो. आता पुढे बघा, साक्षी घाबरून गेली आहे, कारण तिला आता कळलंय की पुढे जे काही होणार आहे ते भयंकर आहे. आता साक्षी चुपचाप बसते बरं का खाली, पण आता तिचे धाबे दणाणलेत. मग आता अर्जुन त्या नवाथेला क्रॉस चेक करत म्हणतो, मिस्टर शशांक, तुम्ही हे जे काही केलंय ते इल्लीगल आहे, हे माहिती आहे का तुम्हाला. तो नवाथे म्हणतो की हो साहेब, माझा बिझनेस आहे हो हा. कस्टमरनी जे सांगितलं ते मी आपलं छापून देतो. त्यात मला काय माहिती कुठले डॉक्युमेंट्स आहेत, काय आहेत आणि खरं खोटं कसं समजणार ना साहेब मला. अर्जुन म्हणतो, हो बरोबर आहे तुमचं. मग आता ते नवाथे म्हणतात, अहो साहेब, मी जे काही फोटो कॉपी काढतो ना त्यातला एक शब्द वाचायला सुद्धा मला वेळ नसतो. अर्जुन म्हणतो, बरं मला सांगा पुढे की हे जे तुम्ही फोटो कॉपीज काढता त्याची प्रोसेस काय आहे. ही सगळी माहिती घेऊन आम्हाला तुमच्याकडे यावं लागतं का, म्हणजे नेमकं तुम्ही हे कसे छापता. मग आता तो शशांक नवाथे म्हणतो, अहो ऑनलाईनचा जमाना आहे साहेब, मला म्हणजे प्रत्यक्ष ग्राहकाला इथे यायची गरज नसते माझ्या दुकानात. मला मेलद्वारे माहिती येते आणि मग ती माहिती मी देतो ग्राहकांना. ग्राहक मग ते रिसीव्ह करायला माझ्या दुकानात येतात. मग अर्जुन म्हणतो, अच्छा, म्हणजे अथर्व विचारे नावाच्या या माणसाची सगळी माहिती तुम्हाला मेलद्वारे आली होती का, बघा बरं जरा. अर्जुनने त्याला कसला तरी डॉक्युमेंट दाखवलाय. मग आता तो शशांक नवाथे म्हणतो, हा आठवलं मला, म्हणजे या नावाच्या माणसाचे 2-3 आधार कार्डचे कॉपीज माझ्याकडनं मागवण्यात आले होते आणि 2-3 कॉपीज होते आणि अथर्व विचारेचं आधार कार्ड सिलेक्ट करण्यात आलं होतं. एका ग्राहकाने ते सिलेक्ट केलं होतं. आता साक्षी कशी घाबरते बघा. पुढे शशांक नवाथे म्हणतो, बाकीचे कागदपत्र सुद्धा मला त्याच नावाने बनवण्यात यावे असं सांगितलं होतं. आता साक्षीचे धाबे दणाणलेत. खरं तर प्रेक्षकांनो, हा सगळा प्रकार जोशी वकिलांनी केलाय असं आपल्याला आधी माहित होतं, पण आता हे सगळं साक्षीने केलंय हे नव्याने कळतंय. असो, आता अर्जुन म्हणतो, तुम्हाला कळतंय का तुम्ही किती गंभीर गुन्हा केलाय, हे सगळं इल्लीगल आहे, यासाठी तुम्हाला शिक्षा होऊ शकते. आता तो शशांक नवाथे बिचारा गप्प बसतो. अर्जुन म्हणतो, वेल, तुमच्या या गुन्ह्यावर आपण बोलूच, पण तुम्हाला ईमेल आला होता हे तुम्ही सांगितलं ना, तर तो ईमेल कोणी केला होता, कुठल्या ईमेल आयडी वरनं आला होता. मग आता तो शशांक नवाथे म्हणतो, ही सगळी माहिती माझ्या लॅपटॉपमध्ये आहे, तुम्हाला मिळेलच. अर्जुन म्हणतोय, मिलॉर्ड, आता मला शशांक नवाथे यांचा लॅपटॉप कोर्टामध्ये सादर करण्याची परवानगी देण्यात यावी. मग आता जज परवानगी देतात तेव्हा पवार म्हणतो, आय ऑब्जेक्ट मिलॉर्ड. हे बघा अर्जुन सुभेदार कोर्टाचा वेळ वाया घालवत आहे. हे सगळे पेपर खरे आहेत तर या माणसाने तयार केल्याचा प्रश्नच येत नाही. पण आता जज साहेब अर्जुनला परवानगी देतात पुरावे सादर करण्यासाठी. अर्जुनने त्या नवाथेचा लॅपटॉप त्याच्याजवळ दिलाय अनलॉक करण्यासाठी. आता त्याने अनलॉक करून तो ईमेल आयडी दाखवलाय अर्जुनला. अर्जुन म्हणतो, हे बघा मिलॉर्ड, हे सगळे फेक पेपर तयार करण्यासाठी या ईमेल आयडी वरनं शशांक नवाथे यांना मेल आला होता. अर्जुन पुढे म्हणतोय, मिलॉर्ड, ही तारीख बघा, ही तारीख कोर्टात सबमिट केले गेलेले आहेत त्याच्या 2 दिवसाच्या आधी हा ईमेल आयडी आलेला आहे. आता मात्र ते सगळं क्रॉस चेक करतात ते जज साहेब. मग आता ते चेक करत असताना पवार उठून उभं राहतो आणि म्हणतो, आय ऑब्जेक्ट मिलॉर्ड. मेल तर कुठल्याही आयडी वरनं येऊ शकतो आणि आजकाल ईमेल आयडी तर 5-5 वर्षाचे पोरं पण तयार करतात. अर्जुन म्हणतो, हो बरोबर आहे तुमचं ॲडव्होकेट पवार. आता अर्जुन त्यावर उत्तर देतो आणि म्हणतो, हो मिलॉर्ड, तो मेल जिथून आला ना तिथला IP ॲड्रेस आम्ही क्रॉस व्हेरीफाय केला. हे सगळं 5 वर्षाचं पोर
नक्कीच करू शकत नाही मिलॉर्ड, कारण तो IP ॲड्रेस ज्याचा आहे ना, त्या आहेत मिस साक्षी शिखरे. त्यांच्या IP ॲड्रेसवरूनच मेल आलाय या शशांक नवाथेला. आता मात्र साक्षी घाबरली आहे प्रेक्षकांनो. सगळेजण साक्षीकडे बघतायत. रविराजांना आता या केसचं गांभीर्य कळतंय बरं का. आता मजा येणार आहे प्रेक्षकांनो. बहुतेक तरी साक्षीला शिक्षा होईल असं दिसतंय खरी. आता अर्जुनने साक्षीकडे बोट दाखवल्यावर सगळेजण साक्षीकडे बघायला लागतात. अर्जुन म्हणतो, हे सगळे फेक पेपर तुम्ही बनवायला सांगितलेत मिस साक्षी शिखरे. आता साक्षी उठून उभी राहते आणि म्हणते, खोटं हे सगळं, माझ्यावर खोटा आरोप होतोय. अण्णा बोला ना काहीतरी. मग आता मैपत उभा राहतो आणि म्हणतो, हो बरोबर बोलतीये माझी पोरगी. आओ जज साहेब, हे खोटं बोलतो अर्जुन सुभेदार. ओ आओ जज साहेब, आवरा या अर्जुन सुभेदारला. अहो वाटेल तो बोलतोय हो, हा काही पण खोटं बोलतोय. मग आता ते जज म्हणतात, अहो शांत बसा, केवढ्याने बोलताय, खाली बसा बरं, तुमची वेळ आल्यावर बोला. मग आता अर्जुन पुढे युक्तिवाद करतोय. जबरदस्त दाखवलाय आजचा भाग प्रेक्षकांनो. लाईक केल्याशिवाय सोडूच. अर्जुन म्हणतो, शशांक नवाथे यांच्या साक्षीवरनं सिद्ध झालंय की शशांक नवाथेंनी सांगितलंय अथर्व विचारे नावाचा एक माणूस यांच्या दुकानावर आला होता आणि त्याची माहिती वापरण्यात आली आहे आणि हे सगळे फेक डॉक्युमेंट्स तयार करण्यात आलेत मिलॉर्ड. आणि ते सुद्धा साक्षी शिखरे यांच्या सांगण्यावरनं हे सगळं करण्यात. काय हो ॲडव्होकेट पवार, तुम्हाला आता माझ्या विटनेसला काही क्रॉस एक्झामिन करायचंय का? त्यावर पवार म्हणतात, नाही युअर ऑनर. आता पवारलाही बोलायला शब्द उरलेले नाहीयेत. आता अर्जुन म्हणतो, तुम्ही जाऊ शकता मिस्टर नवाथे. मग जज म्हणतात, थांबा, हे बघा सध्या कोर्ट सोडून जाऊ नका. हे बघा, तुमचे जर आरोप सिद्ध झाले तर तुम्ही शिक्षेस पात्र ठरताल. असं म्हणल्यानंतर त्या बिचाऱ्या नवाथेला टेन्शन आलंय. मग आता कोर्ट सांगतात, ते जज साहेब सांगतात की आतापर्यंत मांडल्या गेलेल्या मुद्द्यांवर कोर्टाला विचार करण्यासाठी वेळ हवाय. त्यामुळे आता 10-15 मिनिटांनंतर कोर्ट निर्णय देईल. म्हणजे अर्जुनने आता जे काही डॉक्युमेंट सादर केलेत ना, आता त्या सगळ्या डॉक्युमेंट्सला ते क्रॉस व्हेरीफाय करतील आणि 15 मिनिटाचा ब्रेक दिलाय त्यांना. रिसेस आहे बिचाऱ्यांची. तर आता मजा आली प्रेक्षकांनो. शेवटचं सीन बघताय तुम्ही. पण आता बघा, सायलीबाई चिडलेली असते. आता शेवटी बायको ती बायकोच असते, ती सिरियल मधली असो का रिअल मधली असो. आता ते चहा प्यायला गेले टपरीवर. मग सायली अर्जुनकडे अशी रागाने बघत असते. अर्जुन बिचारा कानकोंडाहून असा बघत असतो तिच्याकडे. आता कुसुमला आणि चैतन्याला काही कळे ना काय बोलावं या दोघांच्या मध्ये. शेवटी अर्जुन म्हणतो, अशा काय बघताय तुम्ही माझ्याकडे. चैतन्य आता अर्जुनला म्हणतो, हे घे बाबा तुझी कॉफी, वहिनी चहा घ्या. आणि अर्जुन 15-20 मिनिटाचाच रिसेस आहे बरं का, म्हणजे पटकन आटपून घ्या. त्याला म्हणायचंय की तुमची भांडणं पटकन आटपून घ्या. आता तो सायलीला म्हणतो, वहिनी चहा घे ना. आता सायली म्हणते, नकोय मला. आता कुसुम चहा घेते बिचारी. अर्जुन म्हणतो, असं काय बघताय तुम्ही माझ्याकडे, मला माहिती तुम्ही चिडल्यात माझ्यावर. सायली म्हणते, तुम्हाला काही माहिती नाहीये. असं असतं ना तर तुम्ही असे वागलेच नसता. मला सांगा काय करू मी. माझा नवरा वकील आहे आणि तो कोर्टामध्ये किती छान युक्तिवाद करतोय म्हणून खुश होऊ का, की रात्रभर मला न सांगता बाहेर होता म्हणून चिडू आता माझ्या नवऱ्यावर. काय करू काय मी. अर्जुन म्हणतो, अरे मी फोन करणार होतो पण माझा फोन स्विच ऑफ झालाय. म्हणजे तो बिचारा तिकडे जीव देतोय आणि चिडलीये कशामुळे, तर म्हणजे त्याने फोन केला नाही. बायको अशीच असते हो प्रेक्षकांनो. आता बघा, अर्जुन म्हणतो, सॉरी माझा फोन म्हणजे चार्जर नव्हतो, मग कसा फोन करणार होतो मी. आता चैतन्य इकडे तिकडे पाहून घेतो बरं का. अर्जुन म्हणतो, हे चैतन्य बोल ना. आता चैतन्य म्हणतो, हो 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 वहिनी, चार्जर नव्हता हो म्हणून फोन स्विच ऑफ झाला. अर्जुनला साक्षी पुरावे सादर करावे लागतात बिचाऱ्याला. आता अर्जुन म्हणतो, सॉरी मिस सायली. नाही म्हणजे सॉरी म्हणजे कान धरून सॉरी म्हणतो. मग तुमचा विश्वास बसेल का. आता त्या कोर्टाच्या आवारात तो कान धरतोय म्हणून सायलीलाच कानकोंड होतं. ती म्हणते, अहो असं काय करताय, कोर्ट आहे हे, इथे लोक बघतात, तुम्हाला मान देतात, असं कान नका धरू बरं. मग अर्जुन म्हणतो, बाबा मग काय झालं, माझी बायको सोबत असली म्हणजे तीच कोर्ट, ती जज, तीच साक्षीदार आणि तिचंच सगळं हुकूम चालणार ना बाबा. तिच्या समोर कान धरले तर काय फरक पडणार आहे. सॉरी. मग आता ती हसते सायली शेवटी. मग कुसुमही हसायला लागते. अर्जुन म्हणतो, इथल्या लोकांना कळू द्या ना, माझी बायको हसताना किती गोड दिसते. केलं ना आता माफ मला. सायली म्हणते, पुरे आता केलंय मी माफ तुम्हाला. पण अहो तो अथर्व. आता अर्जुन तिला म्हणतो, आता बोलायचं नाही त्या गोष्टींबद्दल. कोर्टातला वारा आहे मिसेस सायली. हे बघा, आपलं बोलणं कुठून कुठे पोहोचेल ना त्याचं काही सांगता येत नाही. आता सायली शांत बसते. मग आता तिथे आलेत मधुभाऊ. आता आधी चैतन्य म्हणतो, अगं वहिनी केस संपेपर्यंत आता विषय पण नाही काढायचा. मग आता कुसुम म्हणते, बरं झालं तुम्ही वेळेत आलात. काय झालं की म्हणजे टेन्शनच आलं होतं आम्हाला, पण मधुभाऊंचे वकील
तुम्ही आहेत हे कळल्यानंतर त्या मैपत आणि साक्षीचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता बरं. आता तेवढ्या तिथे मधुभाऊ येतात आणि जावयाचे पायच धरतात. अर्जुन म्हणतो, अरे बापरे मधुभाऊ, हे काय करताय तुम्ही? आता मधुभाऊंना झालाय पश्चाताप. मधुभाऊ म्हणतात, मला तर खरंच राहून राहून वाटतंय जावई बापू, मी खूप चुकीचा वागलो तुमच्यासोबत. म्हणजे तुम्ही माझ्या भल्यासाठी एवढे धडपडत होतात आणि मी मात्र प्रत्येक वेळेला तुमच्या प्रयत्नात अडथळे आणत होतो. खरंच माझं चुकलो. अर्जुन म्हणतो, हे बघा मधुभाऊ, तुम्हाला सांगितलं ना मी आधीच की असं काही विचार करू नका म्हणून. हे बघा, आता त्यावेळेला वेगळी परिस्थिती होती म्हणून तुम्ही तसे वागत होतात, पण आता सगळं बदललंय ना. आता सगळं आपल्या हातात आहे. आता तुमची काही चुकी नाहीये. तुम्ही आता असे टेन्शन घेऊ नका. बसा बरं, चहा घ्या. आता चैतन्य मधुभाऊंना सुद्धा चहा देतो आणि मग सगळेजण आनंदात चहा घेताना आपल्याला दिसताय. तर आता अर्जुन चहा घेता घेता म्हणतो, मधुभाऊ तुम्हाला एक प्रश्न विचारू का? मधुभाऊ म्हणतात, विचारा ना. मग अर्जुन म्हणतो, आता तुमची खात्री पटली आहे ना की मी तुमच्या मुलीला नेहमी सुखात ठेवू शकतो? आता सायली ते ऐकून हसते आणि लाजते. मधुभाऊ म्हणतात, अरे म्हणजे काय? अर्थातच. अर्जुन म्हणतो, माझ्याजवळ माझी बायको आनंदात आहे की नाही? मग आता मधुभाऊ म्हणतात, हो. अहो खात्री पटलीये. अहो 1,00,000% खात्री देऊ शकतो मी की माझी सायली तुमच्या सहवासात खूप खुश आहे. तुमच्या दोघांची जोडी जन्मोजन्मी अशीच राहू देत. आता अर्जुन म्हणतो, बापरे, म्हणजे प्रत्येक जन्मात मिसेस सायली माझी बायको होणार? फॅन्टॅस्टिक. हे ऐकून खुश होणारा पहिलाच नवरा दिसला मला. आता अर्जुन म्हणतो, मधुभाऊ तुमच्या आशीर्वादामुळे मला एवढी पॉवर आली आहे ना, आता त्या मैपतला आणि साक्षीला मी कोर्टात डोकं वर काढूच देणार नाहीये. आता अर्जुनने ठरवलंय या मैपत शिखरेला आणि साक्षी शिखरेला ऑल आउट करायचंय. आता प्रेक्षकांनो, आपण एवढी वाट बघितली आणि प्रोमो पण 8 मार्चचा आहे. त्यामुळे आता आपल्याला उद्या दिसणार आहे की अथर्व विचारे कोर्टात आलाय आणि साक्षी शिखरेला एक्सपोज केलंय या अर्जुन सुभेदारने. मजा येणार आहे उद्याचा भाग बघायला. काय म्हणता, आजचा एपिसोड कसा वाटला? आणि आजचा एपिसोड पण उशिरा आला बरं का तिकडनं, म्हणून उशीर झालाय द्यायला. पुढचा प्रोमो त्यांनी तोच दाखवलाय. त्या अथर्वला कोर्टात आणलं जातं आणि साक्षी घाबरते. मग अर्जुन म्हणतो, काय झालं साक्षी, भूत पाहिलं का? आता प्रेक्षकांनो, महिपत शिखरे यांनी रचलेल्या कवितेनुसार साक्षीला जर शिक्षा झाली तर आपल्याला असंच होणार आहे, आनंदिया नंदगडे जिकडे तिकडे चारीकडे. आता बघूयात पुढे काय काय घडतंय. ती कविता मात्र फेमस झाली नाही का प्रेक्षकांनो? असो, तर माझे सबस्क्रायबर होत आलेत. आता पुन्हा पुन्हा आठवण देते. तुम्ही म्हणताल काय बोर करते ही बाई, पण काय करू प्रेक्षकांनो, काम आहे माझं तुम्हाला आठवण करून देण्याचं. चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात उद्या. ठरलं तर मग या मालिकेच्या धमाकेदार आणि विस्फोटक अशा एपिसोड सहित. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले सगळे भाग एन्जॉय करायला विसरू नका. आणि माझ्या सगळ्या मैत्रिणींना महिला दिनाच्या इन ॲडव्हान्स शुभेच्छा. भेटूयात उद्या. तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब करा आणि आजचा एपिसोड कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.